नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला त्याचा क्लेम करावा लागतो. जर तुम्ही क्लेम केला असेल तरच जर तुम्ही पीक विमा क्लेम केला असेल तरच तुम्हाला त्याची रक्कम मिळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मोबाईलमध्ये ॲपद्वारे कसे पीक विमाचं क्लेम करायचं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसून जाईल. 10,00,000+ डाउनलोड आहे. 4.5 MBचं हे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा लोगो दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. रजिस्टर ॲज फार्मर, लॉग इन फॉर पॉलिटिक्स, कंटिन्यू ॲज गेस्ट, चेंज लँग्वेज. आपल्याला 3 नंबरचा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कंटिन्यू ॲज अ गेस्ट. आता इथे तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील. आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्रॉप लॉस, रिपोर्ट क्रॉप डॅमेज अँड क्लेम यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे 2 ऑप्शन दिसतील, क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस. आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला आहे, ते मोबाईल नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTP क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर इथे आपल्याला 4 ऑप्शन येतील. आपल्याला सीझनवरती क्लिक करायचं आहे. पहिला खरीप का रबी, म्हणजे आत्ता काय चालू आहे खरीप, तर मी इथे खरीप सिलेक्ट करतो आणि इयर काय आहे 2024 इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली विचारलं आहे इयर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे 2024. त्यानंतर इथे विचारलं आहे स्कीम बघा इथे प्रधानमंत्री फसल विमा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला स्कीम विचारली, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम. मी इथे प्रधानमंत्री फसल विमा योजनावरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुमचं स्टेट विचारलं, तिथे स्टेट महाराष्ट्र टाकून घ्यायचं आहे. सिलेक्ट बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्म वेअर डीड युअर इनरोल म्हणजे तुम्ही हा फॉर्म कुणी भरला आहे, तर इथे बघा खाली AIDE बँकेत भरला आहे का, तुम्ही CSC थ्रू भरला आहे का, फार्मर ऑनलाईन तर्फे भरला आहे का, इंटरमिडिएरी का, खरी KRPH ह्याच्याने भरला आहे. तर इथे मी आता ही CSCने भरला आहे, तर मी इथे CSC ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे CSC सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली विचारलं डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर, म्हणजे इथे ते ऑन करायचं आहे आणि इथे तुमचा खाली पॉलिसी नंबर इथे टाकून घ्यायचं आहे. पॉलिसी नंबर टाकल्यानंतर डन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर पॉलिसी नंबर तुम्हाला कुठे भेटेल, तर तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याच्यावरती 19 अंकाचा पॉलिसी नंबर असतो, ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता इथे बघा, तुम्ही पॉलिसी नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला पॉलिसी आलेली आहे, त्याची पॉलिसी दिसते, त्याच्यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा तुमचं नाव, तुम्ही कोणतं पीक उतरवलं आहे त्याचा इथे सर्व तपशील तुम्हाला मिळून जाईल. आता ज्या पिकांचं तुमचं नुकसान झालं आहे त्या इथे वरी एक बॉक्स दिला आहे, त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि आपल्याला जे काय कुठल्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. आता टाईप ऑफ इन्सिडेन्समध्ये तुम्हाला आता भरपूर ऑप्शन इथे दिसतील. ॲनिमल अटॅक, ॲनिमल इन्फेक्शन्स, कोल्ड ब्रस्ट, इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. तर इकडे मी तुम्हाला इथे मराठीतनं पण त्याचं इकडे तुम्हाला मी दिलेलं आहे, ते इथे तुम्ही बघू शकता. जे काय आहे तुमचं ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे टाईप ऑफ आपलं डेट ऑफ त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ इन्सिडन्स म्हणजे तुमचं पिकाचं नुकसान कोणत्या तारखेला झालं इथे तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे. म्हणजे ज्या दिवशी तुमचं पिकाचं नुकसान झालं आहे त्या दिवशीची तारीख इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे खाली स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाईम ऑफ इन्सिडन्स, म्हणजे
कोणत्या टायमिंगला तुमचं नुकसान झालं आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्टँडिंग क्रॉप, हार्वेस्टेड, कट अँड स्पिरिड, जे काय असेल उभं आडवं म्हणजे त्या पद्धतीने इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे खाली पर्सेंटेज म्हणजे तुमचं किती टक्क्यामध्ये तुमचं नुकसान झालं आहे ते इथे तुम्हाला टक्के पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे. आणि खाली रिमार्क ऑप्शन आहे ते सोडून द्यायचं. अपलोड डॉक्युमेंट म्हणजे तुमचं पिकाचा फोटो तुम्हाला इथे जे काय नुकसान झालं आहे त्याचा फोटो काढून इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथे ओपन करून गॅलरीमध्ये जाऊन इथे फोटो काढून घ्यायचा तुमच्या पिकाचा आणि इथे तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर अपलोड व्हिडिओ, पिकाचा व्हिडिओ काढायचा जो नुकसान झालं आहे जे त्याचा व्हिडिओ काढून इथे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे नेम ऑफ फार्मर काय असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला असं क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली म्हणजे डॉकेट ID तुम्हाला इथे भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो इथे तुमची जी डॉकेट ID आली आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला एक फोनवर मेसेज पण येईल, तोही तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. मित्रांनो का जपून ठेवायची डॉकेट ID तर इथे क्रॉप लॉस स्टेटसवरती क्लिक करायचं आणि तुमची आत्ता जी डॉकेट ID आली ते टाकून घ्यायचे आणि डन बटनावरती क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला आत्ता जे आपण भरलं फॉर्म त्याची इथं तुम्हाला माहिती सर्व भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो इथे जे काय अधिकारी असतील पीक विम्याची पाहणी करणारे ते तुमच्याकडे येतील. ते फोटो व्हिडिओ काय घेतील आणि वरी अपलोड करतील. त्यानंतर सरकार जर तुमचं खरंच नुकसान झालं असेल पीक विम्याचं तर तुम्हाला त्याचे पैसे बँकेत भेटून जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.